आत्ताच झालेल्या राज्यसभा निवडणुकीवरून ठाकरे गटात वादाची ठिणगी पडली आहे। खासदारकीवरून ठाकरे गटात मोठा स्फोट झालाय, कारण कालच्या बैठकीत प्रियंका चतुर्वेदी विरुद्ध संजय राऊत आमने सामने आले होते। दोघांमध्ये शरद पवारांच्या उमेदवारीवरून खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या राज्यसभा उमेदवारीवरून मोठं वादळ निर्माण झाले। खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना डावलून महाविकास आघाडीने शरद पवार यांना उमेदवारी दिल्याने पक्षात उभी फूट पडल्याचं चित्र दिसतंय। काल मातोश्रीवर झालेल्या खासदारांच्या तातडीच्या बैठकीत प्रियंका चतुर्वेदी यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट संजय राऊत यांना लक्ष केलं, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बैठकीची सुरुवात होताच प्रियंका चतुर्वेदी यांनी आपला संताप व्यक्त केला। त्यांनी संजय राऊत यांना थेट सवाल केला की शिवसेनेच्या हक्काची जागा असताना तुम्ही स्वतःहून शरद पवार यांचं नाव का पुढे केलं? पक्षाची ताकद असताना आपल्या हक्काच्या उमेदवाराचा बळी का दिला गेला? चतुर्वेदी यांचा मुख्य आक्षेप हा होता की गेल्या 6 वर्षात त्यांनी संसदेत अत्यंत आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडली, राष्ट्रीय स्तरावर भाजपला अंगावर घेतलं, तरीही ऐनवेळी त्यांना का डावललं गेलं? त्यांनी राऊत यांच्यावर मराठी कार्ड खेळून जाणीवपूर्वक आपल्याला बाजूला केल्याचा आरोप केला। प्रियंका चतुर्वेदींच्या आरोपांना उत्तर देताना संजय राऊत यांनी विधानसभेतील संख्याबळाचा दाखला दिला। राऊत म्हणाले की आजच्या घडीला शिवसेनेकडे स्वतःचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आवश्यक असणारे 42 आमदारांचे संख्याबळ नाही। अशा स्थितीत महाविकास आघाडीची एकता टिकवण्यासाठी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला पाठिंबा देणं ही काळाची गरज होती। राऊत यांनी पुढे असंही स्पष्ट केलं की जर आपण हट्ट धरला असता तर भाजपला अतिरिक्त जागा जिंकण्याची संधी मिळाली असती, त्यामुळे पवार काळ खेळणं हे राजकीयदृष्ट्या अनिवार्य होतं। मात्र चतुर्वेदी यांनी हे स्पष्टीकरण फेटाळून लावत हा आपल्यावर झालेला अन्याय असल्याचं म्हटलंय। या वादात केवळ प्रियंका चतुर्वेदीच नव्हे तर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भूमिकाही महत्त्वाची ठरली। सूत्रांच्या माहितीनुसार आदित्य ठाकरे हे प्रियंका चतुर्वेदींना पुन्हा संधी मिळावी यासाठी आग्रही होते। संसदेत प्रियंका यांनी केलेलं काम आणि त्यांचा राष्ट्रीय स्तरावरील संपर्क पाहता त्यांना पुन्हा पाठवणं पक्षासाठी हिताचं असल्याचं आदित्य यांचं मत होतं। मात्र संजय राऊत यांनी शरद पवारांच्या नावाचा आग्रह धरल्याने आदित्य ठाकरे यांनी राऊत यांच्यातही खडाजंगी झाल्याचं समजतंय। यामुळे ठाकरे गटात जुने विरुद्ध नवे असा संघर्ष पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं दिसतंय। संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी सूचक विधान केलं होतं की महाराष्ट्राच्या हक्कासाठी मराठी माणसाला संसदेत पाठवलं पाहिजे। या विधानामुळे प्रियंका चतुर्वेदी ज्या अमराठी आहेत त्यांना लक्ष केलं जात असल्याची भावना निर्माण झाली होती। बैठकीत चतुर्वेदी यांनी यावरही भाष्य केलं, मी मराठी नसले तरी महाराष्ट्राच्या प्रश्नांवर दिल्लीत सर्वात जास्त आवाज मी उठवलाय, मग आत्ताच मराठी अमराठी असा भेदभाव का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। उद्धव ठाकरे यांनी ही बैठक अत्यंत गंभीर वातावरणात घेतली। त्यांना भीती आहे की या अंतर्गत वादामुळे पक्षातील उरलेले आमदार आणि खासदार पुन्हा एकदा बंडाच्या पवित्र्यात येऊ शकतात। राजकीय वर्तुळात याला ऑपरेशन टायगर असं नाव दिलं जाते। एकनाथ शिंदे यांचा गट प्रियंका चतुर्वेदी आणि त्यांच्या समर्थकांच्या संपर्कात असल्याच्या वावड्या उठल्यात। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केलंय। उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना म्हटलं की राजकारणात काही वेळा तडजोडी कराव्या लागतात। प्रियंका यांनी पक्षासाठी केलेलं काम मोठं आहे, पण त्यांना भविष्यात योग्य सन्मान दिला जाईल। मात्र चतुर्वेदी हे आश्वासनाने समाधानी नसल्याने त्यांच्या देहबोलीवरून स्पष्ट दिसत होतं, असंही काही जण सांगतात। या वादामुळे केवळ शिवसेनाच नव्हे तर महाविकास आघाडीतही अस्वस्थता आहे। शरद पवारांसाठी शिवसेनेनं आपल्या एका फायरब्रँड नेत्याचा बळी दिला असा संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेलाय। काँग्रेसनेही वादात सावध भूमिका घेतली असून हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे असं म्हणून हात झटकलेत। प्रियंका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ संपत असताना त्यांना डावलणं हे ठाकरे गटासाठी महागात पडू शकतं। आता त्या पक्षात राहतात की नवा मार्ग शोधतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। संजय राऊत यांच्या रणनीतीमुळे पवारांची जागा सुरक्षित झाली असली तरी शिवसेनेच्या स्वतःच्या घरात लागलेली ही आग विझवण्यासाठी उद्धव ठाकरेंना मोठी कसरत करावी लागणार आहे। या सगळ्या वादात उद्धव ठाकरे मात्र संजय राऊतांच्या बाजूने ठाम उभं असल्याचं दिसून आलं। संजय राऊत यांनी जरी शरद पवारांचं नाव पुढे केलं असलं तरी पक्षप्रमुख मी आहे असं म्हणत ठाकरेंनी राऊतांच्या भूमिकेला समर्थन दिलंय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।